नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॉरेक्स मार्केटचे टायमिंग बघणार आहे. सो फॉरेक्स मार्केटचं बेस्ट टाईमचं झोन काय आहे. मार्केट हे 24 आवर्स चालू आहे, पण 24 आवर्समधले बेस्ट टायमिंग झोन काय आहे ट्रेडिंग करण्यासाठी ते आपण बघणार आहोत. तर ही जी लिस्ट आहे हे प्रत्येक देशावाईज आपण टाईम झोन काढलेले आहेत इंडियन टायमिंग प्रमाणे. ठीक आहे. सो विलिंग्टनचा जो झोन आहे ओपनिंग टायमिंग 3:30 ते 10:15 AM पर्यंत मार्केट चालू असतं, पहाटे 3:30 ते 10:15. सो तसेच सर्व सेशन मी दिलेले आहेत. सिडनी सेशन असेल, टोकियो सेशन असेल, सिंगापूर सेशन असेल, युरोपियन सेशन असेल, ठीक आहे, लंडन सेशन, न्यूयॉर्क सेशन. सो मोस्टली आपल्या इथं ट्रेडिंग जे वॉल्यूम मोठा असतो तो न्यूयॉर्क सेशन, लंडन सेशन, युरोपियन सेशन, टोकियो सेशन, सिडनी सेशन ह्यामध्ये एशियन सेशन, ठीक आहे, हे जे सेशन्स आहेत ह्या सर्व सेशनमध्ये वॉल्यूम खूप मोठा असतो. 24 आवर मार्केटला वॉल्यूम जास्त आहेच, पण त्यामधले जे सेशन जे ओपनिंगचे टायमिंग आणि क्लोजिंग टायमिंगला जे काही मोमेंटम फास्ट होतात ते आपल्याला कॅप्चर करण्यासाठी आपल्याला सेशनचे टायमिंग माहिती असले पाहिजेत, कोणता सेशन कधी चालू होतो. ठीक आहे. तर ह्या सर्व सेशनचे टायमिंग आहेत. टोकियो सेशन 5:30 ते 2:30 PM, एशियन सेशन 6:30 AM टू 2:30 PM, युरोपियन सेशन 11:30 AM टू 7:30 PM, लंडन सेशन 12:30 PM टू 8:30 PM, नॉर्थ अमेरिका सेशन न्यूयॉर्क सेशन 5:30 PM टू 2:30 AM. ठीक आहे. सो हे सर्व सेशन आहेत. ह्या सेशनमध्ये कुठल्या पेअरमध्ये काम होतं ते पण आपण बघणार आहोत. सो फॉरेक्स मार्केटच्या सेशनमध्ये एक मी डिवायडेशन केलेलं आहे ग्राफमध्ये. ओके, ग्राफिकलमध्ये जर तुम्ही बघताय सिडनी सेशन हा चालू होतो इंडियन टायमिंगप्रमाणे 5:30 वाजता, त्या 12:30 PM संपतो. ठीक आहे. असे आपण सर्व सेशन दिले. त्यामध्ये आपण युरो JPY ट्रेड करू शकतो. एशियन सेशन जेव्हा चालू होतो 6:30 ते 14:30. ओके, ह्यामध्ये आपण JPY, AUD, NZD ह्या सर्व पेअरमध्ये काम करू शकता. टोकियो सेशनमध्ये JPY, AUD, NZD हा सेशन चालू होतो 5:30 संपतो 3:30 दरम्यान. ठीक आहे. लंडन सेशन चालू होतो रात्री 12:30 संपतो संध्याकाळी. ठीक आहे, सॉरी, दुपारी चालू होतो 12:30 संध्याकाळी संपतो 8:30-9 दरम्यान. न्यूयॉर्क सेशन हा रात्री चालू होतो 5:30-6 दरम्यान, संध्याकाळी 2:30 वाजता बंद होतो. युरोपियन सेशन हा चालू होतो 11:30 AM दरम्यान, ते संपतो 6:30 ते 7:30 दरम्यान. ठीक आहे. सो ह्या सेशनमध्ये आपण काम करू शकतोय. तर कोणत्या सेशनला काय काम करू शकतोय. टोकियो सेशनला JPY, AUD, लंडन सेशनला युरो CHF मध्ये काम करू शकतोय, न्यूयॉर्क सेशनला USD, CAD इंडेक्समध्ये काम करू शकतोय, ऑइल सेक्टरमध्ये पण काम करू शकतो न्यूयॉर्क सेशनला, युरोपियन सेशनला युरो CHF, GBP ह्यामध्ये आपण काम करू शकतोय. सो इथे सर्व डिटेलमध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे. व्हिडिओ पॉज करून सर्व माहिती तुम्ही बघा, लिहून काढा, त्याप्रमाणे तुम्ही सेशनचे डिवाइड करा आणि त्याप्रमाणे तुम्ही ह्या पेअर्समध्ये काम केला त्या वेळेमध्ये तर तुम्हाला एक जास्त प्रॉफिटेबल ट्रेड, तुम्हाला चांगले ट्रेड्स यामध्ये मोमेंटमचे मिळू शकतात. तर तुम्ही बघू शकता की सकाळी 5:30 ते दुपारी 11:30 ते 12:30 पर्यंत बघा 3 सेशन चालू असतात. सिडनी सेशन, एशियन सेशन आणि टोकियो सेशन. सो सकाळी तुम्हाला ट्रेड करायचं आहे मॉर्निंगला 5:30 ते 12:30 मध्ये, तर तुम्ही युरो JPY, AUD, NZD ह्यामध्ये काम, ह्या पेअर्समध्ये काम केलं तर तुम्हाला चांगले प्रॉफिट्स होतील आणि मोमेंटम चांगले भेटतील. ओके, जर तुम्ही इव्हिनिंग सेशनमध्ये काम करत आहे तर तेव्हा कोणते सेशन चालू असणार आहेत, तर लंडन सेशन, न्यूयॉर्क सेशन, युरोपियन सेशन हे तिन्ही सेशन पण चांगले असतात. या तिन्हीमध्ये पण मुवमेंट खूप मस्त आहे. तर संध्याकाळच्या वेळेला आपण काम करताना मोस्टली युरो CHF, GBP, USD, CAD इंडायसेस म्हणजे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये करू शकताय, फॉरेक्सच्या ऑइल सेक्टरमध्ये काम करू शकतोय, युरो सेक्टर, GBP सेक्टर ह्यामध्ये काम करू शकताय. तर संध्याकाळी मुवमेंट कधी चालू होणार आहे तर तुम्ही बघू शकता की संध्याकाळी लंडन सेशन आणि युरोपियन सेशन हा 7:30 ते 8:30 दरम्यान क्लोजिंगला आलेला असतो आणि न्यूयॉर्क सेशन हा 5:30 ते 6:30 दरम्यान ओपनिंग होणार असतो. सो लंडन सेशन, युरोपियन सेशन हा क्लोजिंग होणार आहे आणि न्यूयॉर्क सेशन हा चालू होणार आहे. सो तिथं मोमेंटम फास्ट असणार आहे. सो इथं आपण इंडायसेस ऑप्शनमध्ये काम करू शकतोय, क्रूड ऑइलमध्ये काम करू शकतोय, गोल्डमध्ये काम करू शकतोय. ठीक आहे. तर हे तुम्ही डिटेल्समध्ये बघून घ्या. ह्यानुसार तुम्हाला सेशनचे टायमिंग आणि 24 आवर मार्केट्स आहे त्या मार्केटमध्ये आपण कधी आणि कुठल्या पेअरमध्ये काम करायचं डिटेल्समध्ये तुम्ही लिहून घ्या. त्याप्रमाणे काम केलं तर तुमची एक ट्रेडिंग सायकोलॉजी चांगली बनेल आणि तुम्हाला ते मोस्टली ट्रेडेबल प्रॉफिटेबल ट्रेड्स मिळतील. प्राइस ॲक्शन तुमची चांगली वर्कआउट होईल ह्या पेअर्समध्ये काम करताना. ठीक आहे. सो मोस्टली आपण काम करताना चेकआउट करायचं की आपण कोणत्या सेशनला काम करतोय आणि कोणत्या पेअर्समध्ये काम करायचं आहे, गोल्डमध्ये कधी काम करायचं आहे, ऑप्शनमध्ये कधी काम करायचं आहे. सो ह्या सर्व सेशनचा स्टडी करून तुम्हाला ते समजून मिळेल. सो मी एकदम सिम्पलमध्ये तुम्हाला दिलेलं आहे की कोणत्या सेशन कधी चालू होतोय आणि कोणत्या पेअर्समध्ये तेव्हा मुवमेंट असणार आहेत त्या सेशनच्या टायमिंग. ओके, थँक्यू.